अंतःकरण शुद्ध करून काय केलं पाहिजे? आपलं हित कशात आहे? संत सांगतात आपलं हित देवाच्या भजनात आहे. मुळात देवाचं भजन करता करता जर आपलं सगळं आयुष्य व्यतीत केलं तर जगद्गुरु तुकाराम महाराजांच्या दृष्टीने ते हित आहे. आणि असं जो हित करतो, असं ज्याला हित समजतं की आमचा जन्म कशासाठी आहे, कोहम कथमिदम जातम कोवै कर्तास्य विद्यते उपादानम किमस्तिह विचारः सोयमिदृशा. आद्यगुरु शंकराचार्य विवेक चुडामणी या ग्रंथामध्ये सांगतात की कोहम, हु आय एम, मी कोण आहे, माझा जन्म इथे कशासाठी झालाय, इथे मी कोणत्या कारणासाठी उपस्थित आहे आणि इथून मला जायचं कुठे आहे, या 3 प्रश्नांचं ज्याला उत्तर सापडतं त्याला आपलं स्वतःचं हित समजतं. स्वतःचं हित समजतं. आमचं हित आम्हाला समजत नाही का? समजतं ना महाराज. परंतु ज्या हिताबद्दल आम्ही विचार करतो, ज्या हिताबद्दल आम्ही चर्चा करतो किंवा ज्या हिताच्या बद्दल आमच्या अंतःकरणात आत्मीयता आहे, त्या हितानं आमचं हित कधी होऊ शकत नाही. संत सांगतात संसारामध्ये कितीही संसार चांगला करण्याचा प्रयत्न केला तरी शेवट जे हाती लागतं त्याला दुःख म्हणतात, त्याला असमाधान म्हणतात. त्या असमाधानी असणाऱ्या संसारामध्ये आपण कितीही हात मारण्याचा प्रयत्न